श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज 1 किलोचा बटरस्कॉचचा केक बनवतो आहे आपण. एका मुलीचा बर्थडे होता, तिने हिची ऑर्डर दिलेली आहे. तर कशी वाटते तुम्हाला ही डिझाईन मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला आपण केक आयसिंग करायला घेऊया. तर मी 400 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन याचं बॅटर करून केक स्पॉन्ज मी बेक करून घेतला आहे आणि त्याचे 3 लेयर्स करून घेतलेत. हे शुगर सिरप आहे. नॉर्मल पाण्यामध्येच मी पिठी साखर टाकलेली आहे. 1 चमचा, अर्धा फुलपत्र घेतलं आणि 1 चमचा पिठी साखर टाकलेली आहे. तर त्याने आपल्याला छान सोक करून घ्यायचा आहे आपला पूर्ण केक स्पॉन्ज. त्याने आपल्याला मऊ लागतो हा केक. केक जर लगेच कट करणार असाल तर आपल्याला शुगर सिरप खूप कमी वापरावं लागतं, कारण त्या मग पूर्ण सेट होत नाही तो आणि खूप चिकट लागतो केक. पण मग जर केक संध्याकाळी उशिरापर्यंत तुम्ही कट करणार असाल तर छान सोक करून घ्यायचं आपल्याला शुगर सिरपने. आणि मी ही 400 ग्रॅम व्हिप क्रीम मी बीट करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईट क्रीम आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी 2-3 ड्रॉप्स बटरस्कॉचचे इसेन्स टाकलेलं आहे. जास्त टाकायचं नाही, इसेन्सने कडवटपणा येतो आणि त्याने मी आयसिंग करून घेते. तर एवढं बटरस्कॉचचं क्रश मिळतं मालासचं, ते मी वापरलं आहे. क्रशनेही छान टेस्ट येते केकला. क्रश नक्की यूज करत जा, छान वाटतं. आणि ही आपली आहे चिकी, ज्यामध्ये आपल्या बटरस्कॉचमध्ये क्रंच लागतात. ते मी घरीच बनवले आहेत. हे तुम्हाला त्याची नक्की मी रेसिपी पण शेअर करेन लवकरच. तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय बघायचं आहे तुम्हाला आपल्या केकमध्ये अजून. तर दुसराही लेअर मी ठेवून घेतला आहे. याच प्रकारे आपल्याला पुन्हा शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे. क्रीमचा लेअर द्यायचा आहे आणि क्रश आणि क्रंच आपल्याला त्यामध्ये यूज करायचे आहेत. याच प्रकारे आपल्याला सर्व लेयर्स सेट करून घ्यायचे. आयसिंग करताना नेहमी साईडचे आपल्याला क्रीमसुद्धा आयसिंग करताना साईडने पण क्रीम आपल्याला आधी हे करून घ्यायची की आपले लेयर्स सरकत नाही. त्यामुळे ते पहा या प्रकारे छान क्रम कोटिंग पण होतं आणि आपले लेयर पण बाजूला सरकत नाहीत. क्रीम आपल्याला हवी तशीच लावा. कुणाला जास्त क्रीम आवडते, कुणाला कमी क्रीम आवडते, त्याप्रमाणे तुम्ही क्रीम यूज करू शकता. या प्रकारे क्रंच तुम्ही जेवढे जास्त टाकाल तेवढे खूप छान लागतात. मध्ये मध्ये खूप टेस्ट येते. आणि सो आपल्याला थोडासा हायड्रेट केक करायचा होता हा, म्हणून मी क्रीम थोडी जास्तच वापरलेली आहे. तुम्ही बघू शकता. तो पूर्ण क्रम कोटिंग मी करून घेतलं आहे आणि आता आयसिंगसाठी मी क्रीम टाकते त्याच्यावर. पूर्ण व्हाईटच मी केक ठेवलेला आहे, जास्त कलरचा वापर केलेला नाही आहे. कारण जसा फोटो मला कस्टमरने पाठवला होता त्यामध्येही असाच केक होता, म्हणून मी आधी पूर्ण व्हाईट क्रीमनेच आयसिंग करते. आयसिंग केल्यावर डिझाईनसाठी थोडासा कलर आपल्याला लागणार आहे, जास्त नाही. सो आपली आयसिंग तुम्ही बघू शकता. फिनिशिंग कशी द्यायची ती मी याच प्रकारे देत असते. स्क्रॅपरने अगोदर मी पूर्ण क्रीम कमी जास्त जी असेल ती सगळी काढून घेते. अगोदर जास्त क्रीम लावली की आपल्याला फिनिशिंग द्यायला काही त्रास होत नाही. छान आपली आयसिंग होते केकची. प्लेन होतो आपला पूर्ण केक, कारण जास्तीची क्रीम आपल्याला काढता पण येते आणि कुठं कमी असेल तर पुन्हा लावता पण येते. तुम्ही बघू शकता. आणि मोठे केक लवकर आयसिंग आपल्याला होतात. खरं तर छोट्या केकला थोडासा वेळ लागतो. आणि पुन्हा मी प्लेन स्क्रॅपरने त्याला प्लेन करून घेते या प्रकारे. बटरस्कॉचची ही टेस्ट खूप छान लागते. आपला केक पूर्ण आयसिंग करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे पूर्ण फिनिशिंग झाली आहे आपल्या केकची. आता मी थोड्याशा व्हाईट क्रीममध्ये पिंक कलर मी ॲड केला आहे, अगदी थोडीशी क्रीम. आणि असं चमच्याने म्हणा किंवा तुम्ही दुसऱ्या छोट्या पॅलेट नाईफनेही या प्रकारे पाकळ्या अशा करू शकता. मी पिंक क्रीम आणि व्हाईट क्रीमनी त्याला
डेकोरेट केले, पाकळ्या अशा फुलांच्या पडल्यासारख्या त्याच्यावर दिसत आहेत मस्त. आणि आता हे रंगीबिरंगी सगळे आपले स्प्रिंकल आहेत, सगळे स्प्रिंकल त्याला आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. किती छान दिसतंय ना, खूपच. सगळ्या प्रकारचे स्प्रिंकल मी त्याच्यावर छान छान टाकून घेतलेत. आपला केक कसा दिसतोय असाच नॉर्मलीच खूप सुंदर दिसतोय. आणि आता बटरफ्लाय, मी हे एडिबल बटरफ्लाय नाही आहेत, हे आपले डेकोरेटिव्ह आहेत फक्त. केक शॉपमध्ये आपल्याला इझिली मिळून जातात. हे लहान मोठे प्रकार असतात त्यामध्ये, तर एकाच पॉकेटमध्ये मिळून जातात. तुम्ही जवळच्या केक शॉपमध्येही हे मागवू शकता. याने आपला केक आणखी सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता. या प्रकारे मी सर्व बटरफ्लाय लावून घेतले. माझ्याकडे नकली रोजसुद्धा होतं केकवरच डेकोरेट करण्यासाठी, मी तेही त्यावर लावत होते, पण ते मला एवढं खास वाटलं नाही. हे पहा, तुम्ही बघू शकता सर्वत्र बटरफ्लाय आपले लावून झालेत. आणि हे आहे डेकोरेशनचंच फ्लावर, जे खोटं आहे, पण मग मी ते काढून घेतलं आणि आपलं क्रीमचंच फ्लावर मी बनवलं, जे त्याला मॅच होईल पूर्ण. या प्रकारे माझ्या चॅनलवर रोजेस कसे बनवायचे याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. माझ्या चॅनलला तुम्ही भेट द्या नक्की. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. या प्रकारे मी ही सिल्वर स्प्रे येतो आपला, त्याने आपल्या केकला खूप छान शायनिंग येते, म्हणून मी हा स्प्रे त्याच्यावर हे केलाय. हे बघू शकता तुम्ही, मी रोज ठेवून घेतलंय. या प्रकारे रोज आल्हाद त्याच्यावर ठेवायचंय. एक बटरफ्लाय काढून मी त्यावर मग आता त्या जागी ठेवलंय आणि बटरफ्लाय इकडून ठेवलंय, त्यामुळे आणखी सुंदर दिसतोय. पहा तुम्ही केक कसा वाटतोय मला नक्की सांगा कमेंटमध्ये. माझा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत जा. सिल्वर स्प्रे बोलले होते मी तुम्हाला मगाशी. स्प्रेमुळे खूप छान वाटतं, शायनिंग येते आपल्या छान केकला. बघू शकता, जवळून तुम्हाला दाखवते वाटलंच तर. तुम्हाला फुलांवर जाणवत असेल त्याची शायनिंग किती छान दिसते. सो आपला केक पूर्णपणे रेडी आहे. मी त्याच्यावर गोल्डन वर्क पण लावून घेतलंय. सो आपला केक रेडी आहे. कसा वाटलाय मला नक्की सांगा माझ्या कमेंटमध्ये. आणि लाईक करा, शेअर करा माझ्या व्हिडिओला, आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. शेअर करा. खूप खूप थँक्यू.